गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज मी निघाली आहे. माझ्या मित्राचा मेसेज आला होता की इकडे ये. सो मी पोचली आहे नेरळला. त्याने मला बोलवलं होतं. सो चला काय काम आहे आपण बघूया. का मला भेटायला बोलवलं एवढ्या दिवसांनी. वाव. तर मी एक्सायटेड होती. सो मी आली आहे आणि हा महाशय कुठेतरी दुसरीकडेच होता शॉप बंद करून. वाव. तर हे आहे जे डी फॅशन वर्ल्ड. इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे जेंट्सचे कपडे वगैरे भेटतील. मी नंबर खाली मेन्शन करते, तुम्ही त्याला कॉल मेसेज करू शकता. आणि मला कामाला लावून हा मोबाईल बघत बसलेला आहे. म्हणजे काय काय करू ना मी याचं. आणि मला मस्तपैकी याने कामाला लावलेलं आहे. मला वाटलं की हा मला भेटायला बोलवतो आहे, बट ठीक आहे. ह्याने मला कामासाठी बोलवलं होतं की शॉप थोडंसं सॉर्ट आऊट करायचं होतं सगळा माल, त्यासाठी त्याने मला बोलवलं होतं. आणि हे मी वरती चढली आहे. आणि हे बघा, एक काम ह्याच्याकडून नीट होत नाही. म्हणजे नुसती पाडापाडी आणि वरून मला शहाणपणा शिकवेल. सो आम्ही दोघं काम करतो आहे. सगळा माल व्यवस्थित लावायचा होता. खूप दिवस थोडी साफसफाई केली नव्हती, त्याच्यामुळे आज आम्ही बोललो की चला साफसफाई करून घेऊ. त्यासाठीच त्याने मला बोलवलं होतं. माझं काम काय याला पटत नाही, त्याच्यामुळे तो स्वतःच वरती चढला आणि काम करायला लागला. आणि खूपच छान काम करतो तो. तुम्ही बघू शकता किती छान काम करतो आहे ते. नुसती फालतूची बडबड आणि फालतूचे जोक्स मारत असतो. मी सहन करते. माझा मित्र आहे तर काय करू, आता सहन करायलाच लागेल. त्याच्यानंतर आम्हाला लागलेली भूक, त्याच्यामुळे तो काहीतरी घेऊन आला मस्त आम्हाला बिर्याणी वगैरे, ते आम्ही खात होतो. त्याच्यानंतर आमचं काम झालं आणि मी याला बाय करते, तर ह्याला मला बाय पण करवत नाही. असं कसं आहे हा. जाऊ द्या, टाटा बाय बाय.